इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं चिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85 मध्ये 99 नंबरची गाथा बघत होतो आपण। त्या पुस्तकातली 105 आहे का? 99 नंबरमध्ये काय सांगतायत की मूर्तिक आणि अमूर्तिक द्रव्याचं स्वरूप वेगळ्या अपेक्षेने सांगतायत। मागच्या गाथेमध्ये सांगितलं होतं जे जे स्पर्श सगंधवर्ण सहित असतं ते मूर्तिक असतं। आता या गाथेमध्ये वेगळ्या अपेक्षेने सांगितलं काय, जे खलु इंद्रिय गेच्छा विषया जीवे हिंहोन्ति ते मुत्ता से संहवदीयमुत्तम चित्तम उभयम समाधियदी। कशाला मूर्तिक म्हणायचं सांगा बघू? मूर्तिक नाही ते झालं की मागच्या गाथेत इथं काय सांगितलं? त्या गाथेत जे खलु इंद्रिय गेच्छा, ग्राह्य जीवाच्या इंद्रियाच्या द्वारे जे ग्राह्य विषय आहेत ते खरोखर मूर्तिक आहेत। का अशी परिभाषा केली? कारण इंद्रिया मूर्तिक आहेत, मग ते मूर्तिकालाच ग्रहण करू शकतात। सेसम हवदीयमुत्तम, जे जे काही इंद्रियांच्या द्वारे ग्रहण केलेले विषय आहेत ते मूर्तिक आहेत आणि शेष सर्व द्रव्य अमूर्तिक आहेत। म्हणजे पुद्गल द्रव्य एक मूर्तिक आहे, कारण इंद्रियांच्या द्वारे कुठले कुठले द्रव्य ग्रहण करता हो तुम्ही? 6 द्रव्यांमध्ये इंद्रियांच्या द्वारे जीव ग्रहण केला जातो का? नाही। धर्मद्रव्य ग्रहण केलं जातं का? नाही। अधर्मद्रव्य नाही, आकाशद्रव्य नाही, कालद्रव्य नाही। मात्र एक सांगितलं इंद्रिय ग्राह्य विषय कुठले आहेत तर मात्र पुद्गल द्रव्य एकच इंद्रिय ग्राह्य आहे। म्हणून त्या पुद्गलाला सोडून शेष सर्व द्रव्य अमूर्तिक आहेत। तर इंद्रिया मूर्तिकाला ग्रहण करतात आणि चित्तम उभयम समाददाती, म्हणजे चित्त जे आहे ते मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही विषयाला ग्रहण करतं। म्हणजे चित्ताच्या द्वारे रूपी पदार्थ पण ग्रहण केले जातात आणि अरूपी पदार्थ सुद्धा ग्रहण केले जातात। कसं ग्रहण करतो सांगा अरूपी पदार्थाला? मन अरूपी पदार्थाला ग्रहण करतं। म्हणजे एक्झाम्पल सांगा। विचाराला सुद्धा ऍक्च्युली एका अपेक्षेने मूर्तिकच म्हटलं। भाव कर्म मूर्तिक आहेत का अमूर्तिक आहेत? जीवाचे जे काय रागद्वेषादी भाव आहेत ते मूर्तिक आहेत का अमूर्तिक आहेत? कथनचित मूर्तिकच घ्यायचे, ते परसापेक्ष परिणती आहे त्यामुळं त्याला मूर्तिकच म्हणलं। मग मला म्हणायचे की मनाच्या द्वारे कोणते अमूर्तिक विषय ग्रहण करता हो? ना आत्मा तर ग्रहण केला जाणार नाही। काल परवा बघितलं आपण, मन तर एक देश खंडित होतं जेव्हा गरणलब्धी क्रॉस करतो हा जीव, त्यामुळं मनाने तर आत्मा ग्रहण केला जात नाही। मनाच्या द्वारे कोणता अरूपी पदार्थ ग्रहण केला जातो असं माझं म्हणणं आहे। सांगताय कोण? विजू काकी आले। विजू काकी, मनाच्या द्वारे कोणता अमूर्तिक विषय ग्रहण केला जातो असा प्रश्न आहे। द्वारे मन मनाच्या द्वारे मनाच्या द्वारे सगळेच विषयाचा एक तर आपलं काय आत्म्यात
बदल विकल्प केला तरी अमूर्तिकच आहे आत्मा, तो जाणला जातोच की. मग जे जे विकल्प आहेत ते ते मूर्तिक म्हणले हो. अच्छा, मन हा विकल्प आहेत म्हणून. किंवा भाव जे आहेत रागद्वेषादी भाव किंवा अन्य अन्य व्यक्तींविषयीचे जे काही परिणाम असतील ते सुद्धा एकापेक्षेने मूर्तिक म्हणले गेले. मग कोणते अमूर्तिक विषय मनाच्या द्वारे ग्राह्य आहेत? नाही बाबा, काय विषय येत नाही. कुठले? तेच की विषय कुठले? मग आता इथे त्यांनी सगळे तर अमूर्तिकच विषय आहेत की. मग ते मनाच्या द्वारे कसं ग्रहण करता हे सांगायचंय तुम्हाला. परोक्ष रूपाने, जसं की आपण स्मृती प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान, स्मृती प्रत्यभिज्ञान नको सोडा, पण तर्क अनुमान यांच्याद्वारे सुद्धा आपण जे काही ग्रहण करतो ते जे काही युक्ती आगमाने सिद्ध केले गेलेले विषय आहेत, सर्वज्ञांनी जाणले प्रत्यक्ष आणि त्यांनी जे काय त्याचं व्याख्या करून सांगितली ते सगळे द्रव्य अमूर्तिक आहेत आणि ते माझ्या आत्म्याच्या द्वारे मनाच्या द्वारे ग्रहण केले गेले परोक्ष रूपाने. त्यामुळं अमूर्तिक विषय सुद्धा आत्म्याच्या द्वारे मनाच्या द्वारे जाणले जातात. हां, म्हणजे एवढी अपेक्षा सांगायची आहे त्याच्यामध्ये. मग आत्मा सुद्धा आहे की, पण तो सुद्धा परोक्ष जाणला गेला मनाच्या द्वारे. म्हणजे सगळे अमूर्तिक द्रव्य आहेत ते मनाकडून ग्रहण केले जातात, कारण मन हे दोन्ही विषयाला ग्रहण करता सांगतायत ना, मूर्तिक असो किंवा अमूर्तिक असो, दोन्ही विषयाला मन ग्रहण करतं. तर जे जे अमूर्तिक विषय आहेत त्याला आपण परोक्ष रूपाने मनाच्या द्वारे ग्रहण करतो. प्रत्यक्ष मनाच्या द्वारे प्रत्यक्ष काय? मूर्तिक तर झालं की, अमूर्तिक कसे हे विचारते. म्हणजे आता आपले आपले जे विकल्प आहेत ते आपण प्रत्यक्ष ग्रहण करतोय. आत्मानुभूती मनाच्या द्वारे नाही. दुःखाचं जे वेदन आहे, स्वतःच्या सुख दुःखाचं वेदन जे काय करतो ते प्रत्यक्ष आहे आणि ते इंद्रियांचा विषय नाही आहे, मनाचा विषय आहे. म्हणून प्रत्यक्ष काय ग्रहण करतो मनाकडून, तर आपले आपले जे रागद्वेषादी परिणाम आहेत, आपले विभाव भाव आहेत, ह्याला आपण प्रत्यक्ष जाणतो. पण जे अमूर्तिक विषय आहेत त्यांना आपण न इंद्रियांनी जाणतो न मनाने जाणतो. मग मनाने प्रत्यक्ष नाही जाणत, तर आगमाच्या द्वारे जे काही सिद्ध केलं गेलं, सर्वज्ञांकडून सांगितलं, त्याचं परोक्ष रूपाने ग्रहण करू शकतो. म्हणून अमूर्तिक सुद्धा विषय जाणले जातात हे सांगितलं गाथेमध्ये. चित्तम उभयम समाधीयती, चित्त जे आहे ते मूर्तिक आणि अमूर्तिक उभय विषयांना समाधीयती ग्रहण करतं, जाणतं. दोनों प्रकार के पदार्थों को जानता है. पुढचं वाक्य वाचायचं होतं, काल नाही वाचलं आपण. चित्तम ही, तुमचं लॉक आहे आवाज. चित्तम ही मतिशुद्ध ज्ञानयोगो उपादान कारणभूतम अनियत विषयम च तच्च शुद्ध ज्ञान स्वसंवेदन ज्ञान रूपेण यद आत्मग्राहकम, असे वाचायचे. यत आत्मग्राहकम भावश्रुतम तत्प्रत्यक्षम यत पुनः द्वादशांग चतुर्दश पूर्व रूप परमागम संज्ञम तच्च परमागम संज्ञम आहे का? संज्ञम परमागम संज्ञम तच्च मूर्त अमूर्तः अमूर्त नाही, मूर्त अमूर्त उभय परिच्छित्ती विषये मूर्त अमूर्त उभय परिच्छित्ती विषये व्याप्ति ज्ञान रूपेण परोक्षम अपि केवल ज्ञान सदृशम इति अभिप्रायः. काय सांगायला लागले? काय सांगितलं? चित्तम ही, खरोखर चित्त मतिश्रुत ज्ञानाचं उपादान कारणभूत. काय केलं? एक मिनिट. चित्त खरोखर काकी ते दार
मति श्रुत ज्ञानों का उपादान कारणभूत अनियत विषय है. चित्ताचा विषय अनियत आहे, म्हणजे एक फिक्स विषय नाही आहे, तर कोणताही अनियत रूपाने असणारा विषय असतो. उस श्रुत ज्ञान रूप और उस श्रुत ज्ञान रूप स्वसंवेदन ज्ञान के द्वारा जो आत्मा को ग्रहण करने वाला भाव श्रुत ज्ञान है वह प्रत्यक्ष है. चित्ताचा विषय मतिश्रुत ज्ञानाचं उपादान कारणभूत असणारा अनियत विषय आहे आणि त्या श्रुतज्ञान रूप स्वसंवेदन ज्ञानाच्या द्वारे जो आत्म्याला ग्रहण करणारा आहे असं ते भावश्रुत ज्ञान ते प्रत्यक्ष आहे. आणि जे द्वादशांग रूप चतुर्दश पूर्व रूप जे परमागम नावाचं ज्ञान आहे ते ज्ञान मूर्त आणि अमूर्त दोन्ही प्रकारच्या द्रव्यांना जाणण्याच्या विषयामध्ये व्याप्ती ज्ञान रूपाने परोक्ष होऊनच परोक्ष असताना सुद्धा केवल ज्ञानासदृश आहे हे सांगतायत. म्हणजे काय काय केलं? चित्ताचे विषय वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने सांगितले. मतिश्रुत ज्ञानाचं उपादान कारणभूत अनियत विषय आहे. सांगा कसं? मनाचा विषय 3 प्रकाराने सांगितला. एक मतिश्रुत ज्ञान, त्याचा अनियत विषय. दुसरं भावश्रुत ज्ञान जे की आत्म्याला ग्रहण करणारा आहे. स्वसंवेदन ज्ञान के द्वारा जो आत्मा को ग्रहण करने वाला भाव श्रुत ज्ञान है विजुगा की है का माय समोर? दीदी म्हणजे शुद्ध ज्ञानच ग्रहण करत झालं ना आत्मानुभूतीच्या ह्याच्यात. इथं मती ज्ञानाला श्रुत ज्ञान आहेच की, आम्हाला श्रुत ज्ञानाला बाधाच नाहीये. मती ज्ञान नाही म्हणणाऱ्यांना आम्ही सांगतोय. म्हणजे आता इथं मला तेच खुलासा करायचं आहे. मती ज्ञान कुठल्या अपेक्षेने म्हणलं तर जे काय आपण स्मृती प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान आहेत ना, त्यामुळं परोक्ष रूपाने असणारा तो विषय सुद्धा अनियत विषय आहे. तिथं प्रत्यक्ष शब्द नाही वापरला पहिला सांगताना. काय सांगितलं त्यांनी? मतिश्रुत ज्ञान यो हो उपादान कारणभूतम अनियत विषयम. मतिश्रुत ज्ञानाचा अनियत विषय असतो, मनाच्या द्वारे जो ग्रहण केला जाणार तो. कारण प्रत्येक इंद्रियाचा नियत विषय ठरलेला आहे ना चक्षु. मग तसं मनाचा नाहीये. मग त्याला ग्रहण करतो तर ते प्रत्यक्ष परोक्ष दोन्ही आहे असं सांगायचं. म्हणजे प्रत्यक्षच आहे असं नाही म्हणायचं आहे तिथं. मतिश्रुत ज्ञानाचा विषय अनियत आहे एवढंच सांगितलं. दुसरं इथे सांगितलं त्यांनी भावश्रुत ज्ञान. बिजू काकी काय सांगितलं? म्हणजे मला शंका आली म्हणून तुम्हाला पकडलंय मी. श्रुत ज्ञान हां ठीक आहे. कोणाचं तर काय तर ऐकलं. हां माझ्याशी बोलताय काय? सुनीता भावभासन वेगळं आणि भावश्रुत म्हणजे आत्मानुभूती झाली ना. हां म्हणूनच तेच मला तिथं शंका आली जराशी की चित्ताचा विषय काय आहे? उस श्रुत ज्ञान रूप स्वसंवेदन ज्ञान के द्वारा जो आत्मा को ग्रहण करने वाला भाव श्रुत ज्ञान है वह प्रत्यक्ष है. मग आता हे मनाचं नाही घ्यायचं आहे का असं मला विचार आला. मन त्याच्यामध्ये कसं येणार? तर आता तिथं मग तसं म्हटलं जातं की आधी विकल्प आहेत आणि नंतर एक देशच खंडित म्हणतो आपण. पूर्ण खंडित कुठे म्हणतो? मन सतत मनाचा व्यापार चालू आहे प्रति समयाला. पण तिथं ज्यावेळी आपल्या आत्मस्वरूपाकडे उपयोग लावला तर त्यावेळेस शब्द काय वापरला जातो? एक देश खंडित मन. त्याच्याबद्दल खरं खुलासा केला होता ना लक्षात. म्हणजे एक देश म्हणजे आंशिक खंडित झालंय असं सांगायचंय. हो की. पण मग मनाकडूनच आलं ना आता इकडं. म्हणजे आधी विचार केला की नाही, विकल्प झाले मनाच्या द्वारे. समोर बसलं तर बरं होईल की जरा माझ्या व्हिडिओ चालू करा.
म्हणजे मला म्हणायचंय की जेव्हा आत्म्याला ग्रहण करतो हा जीव, त्यावेळेस तिथं मनाचा व्यापार तर नाही आहे, बुद्धिपूर्वक नाही आहे, अबुद्धिपूर्वक आहे असं म्हणायचंय का? म्हणून एक देश खंडित म्हटलं. हो, मग इथं त्यांनी भाव श्रुत ज्ञान आत्मा को ग्रहण करणेवाला असं घेतलंय की. हो की, म्हणजे तर अनुभूतीच घ्यायची की नाही तर शुद्ध उपयोगच. मग अनुभूतीमध्ये आहे का मन आहे का? हा, तर मग आता मनाचा व्यापार साक्षात नाही, मग त्याला अनुभूती कसं म्हणायचं त्याच्याद्वारे? मी वाचू का वाक्य? ऐका. श्रुत ज्ञान रूप स्वसंवेदन ज्ञान के द्वारा जो आत्मा को ग्रहण करने वाला भाव श्रुत ज्ञान है वह प्रत्यक्ष है, और जो द्वादशांग चतुर्दश पूर्व रूप परमागम नाम वाला जो ज्ञान है वह मूर्त और अमूर्त दोनों प्रकार के द्रव्यों को जानने के विषय में व्याप्ति ज्ञान रूप से परोक्ष होने पर भी केवल ज्ञान के सदृश है. म्हणजे प्रत्यक्ष पण आहे आणि परोक्ष पण आहे हे सांगायचं आहे. मग आता इथं भाव श्रुत ज्ञान असं लिहू आपण पाहिजे तर. भाव श्रुत ज्ञान दोन प्रकारचं आहे. हे मनाच्याद्वारे जे काही केलं गेलेलं मतिश्रुत ज्ञान आहे ते अनियत विषय रूप आहे, आणि हे भाव श्रुत ज्ञान कोणत्या प्रकारचं असतं तर एक स्वसंवेदन प्रत्यक्ष रूप शुद्ध आत्म्या आणि हे परोक्ष रूप. ह्याच्यामध्ये स्वसंवेदन प्रत्यक्ष घेतलं आणि इथं द्वादशांग जिनवाणीचं जे काय युक्ती याच्याद्वारे वगैरे ग्रहण केलं गेलेलं ते आहे ते परोक्ष रूपाने. दिसतंय का बरोबर? भाव असं म्हणू शकतो ना. तेच ना, म्हणजे हा भाव श्रुत ज्ञानाचा विषय आहे हे मला सांगायचं होतं. तिथं मन कसं घेतलं का मनाचं अर्धवट वाक्य घेतलंय त्यांनी असं मला विचारायचं. खरोखर संपूर्ण घ्यायचं मन, कारण हे पुढे घेतलं की नाही जे द्वादशांगाचं ज्ञान आहे पूर्ण श्रुत ज्ञान सांगितलं की जे केवळ ज्ञान सदृश आहे. शब्द काय वापरला त्यांनी? केवळ ज्ञान सदृश. म्हणून ते श्रुत केवलीचं ज्ञान घेतलं ते, आणि ते श्रुत केवलीचं ज्ञान द्वादशांग जे ज्ञान मग व्यवहाराने आणि निश्चयाने दोन्ही लावायचे तिथे. नाही, मला फक्त त्यात एवढी हे भाव श्रुत ज्ञानच आहेत की दोन्ही. एक आहे ते भाव श्रुत आहे आणि हे द्रव्य श्रुत आहे म्हणा. त्या द्रव्य श्रुतातलं जे काय आगम ग्रहण केलं गेलं तो भाव भासना झाली म्हणून भाव श्रुत म्हणा. म्हणजे हे एक आत्म्याचा विषय आहे आणि हा तत्वाचा विषय आहे, सगळ्या वस्तुव्यवस्थेचा, जिनवाणीचा. मग हा ग्रहण हे दोन्ही ग्रहण केलं गेलं भाव श्रुत ज्ञानाच्या द्वारे. मग भाव श्रुत ज्ञान म्हणजे मन आहे का असं माझा प्रश्न आहे. म्हणजे आता जेव्हा तुम्ही द्वादशांगाचं ज्ञान आत्मसात करताय त्यावेळेस तिथं मनाचं अवलंबन आहे परोक्ष रूपाने. इथंच अडलाय प्रश्न. बरं, ह्याला ठेवू आपण थोडंसं, बघू माताजीची चर्चा. शब्द लक्षात घ्यायचं म्हणजे झालं. पूर्ण खंडित म्हणत ना आपण, एक देश खंडित एवढं लक्षात घ्यायचं. पण मनाचा व्यापार आहे तर कसं म्हणणार? मनाचा व्यापार असला तर संकल्प विकल्प आहेत. अहो, व्यापार म्हणजे तिथपर्यंत आला आणि मग तिथं खंडित झाला आणि जाणलं गेलं. मग जेव्हा जाणलं तेव्हाच तर नाही म्हणतोय आम्ही ना. ज्या समयाला स्वसंवेदन केलं त्या समयाला मनाचा व्यापार आहे का? नाही, पण त्यात पूर्वी आहे. पूर्वी असू दे, त्याचा तिथं उपचार केला. मग तसं सांगायचं, जो आत्मा को ग्रहण करने वाला भाव श्रुत ज्ञान है वह प्रत्यक्ष है. बर, हे एक वाक्याचा खुलासा जरा असं द्या. मनाच्या द्वारे प्रत्यक्ष नाही हे तर सिद्ध आहे की नाही. मग तोपर्यंत मन होतं मनाचं अवलंबन, आणि ज्या वेळेस प्रतीती झाली ज्या समयात त्या समयामध्ये मन नाही, पण त्याच्या पूर्वीपर्यंत आहे म्हणून त्या अपेक्षेने मनाला तिथं उपचार केलाय की मन आहे म्हणून. मनाचा व्यापार आहे म्हणजे करण लब्धीपर्यंत. करण लब्धीपर्यंत, शेवटच्या समयापर्यंत. बरं, ठीक आहे.
म्हणजे एवढं तर काल आपण बघितलं होतं की करणलब्धीच्या शेवटच्या समयापर्यंत मनाचं अवलंबन आहे आणि ते ज्ञान भावश्रुत ज्ञान रूपाने प्रत्यक्ष आहे. पण जेव्हा पराला विषय करून जाणतोय, आता हे मूर्त अमूर्त सगळ्या विषयांना जाणतोय आगमाच्या द्वारे वगैरे, तर ते ज्ञान कसं आहे? परोक्ष आहे. करणलब्धीमध्ये कसं प्रत्यक्ष आहे? मानस प्रत्यक्ष म्हणतो आपण, त्या रूपाने घ्यायचं. आत्मिक प्रत्यक्ष नाही. जसं मी माझ्या सुखदुःखाचं वेदन प्रत्यक्ष करतोय, तसं आत्म्याचं पण विकल्प रूपाने जे काय जाणणार ते प्रत्यक्ष आहे, असं या अपेक्षेने. अतिंद्रिय प्रत्यक्ष नाही. तिथे जे आहे ते शुद्ध ज्ञान स्वसंवेदन ज्ञान रूपेण, तिथं फुल हे आहे का? म्हणजे फुल स्टॉप म्हणतोय, उभी दांडी आहे का? नाही नाही नाही, ते एकच वाक्य आहे ना पुढचं. श्रुतज्ञान दोन प्रकारचं आहे. एक भावश्रुत ज्ञान प्रत्यक्ष आणि हे परोक्ष, असे दोन प्रकारचे आहेत असं त्यांनी त्यात भेद करून सांगितलंय. मग त्यात पण मनाचं व्यापार आहे हे लावायचंय, ह्याच्यासाठी प्रश्न आला. प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते फुल स्टॉप झाल्यावरती मग त्यांनी ब्रॅकेटमध्ये खूप अर्थ समजलं. तिथं माझ्याकडे राहिले का? इथं कुठं फुल स्टॉप नाही आहे, ते एकच वाक्य आहे पूर्ण. चित्तम ही पासून ते अभिप्राय पर्यंत. हो ना, पण मला असं वाटलं की तिथे मध्ये राहिलं की काय चुकलं. नाही नाही नाही, एकच वाक्य आहे ते. च घेतलाय ना मध्ये, त्यामुळे एकच वाक्यात जोडलंय. परत एकदा वाक्य वाचते, भावभासना करा. चित्त का वास्तव में मति श्रुत ज्ञानों का उपादान कारणभूत अनियत विषय है. चित्त का विषय अनियत है, एवढं सांगायचं है. और उस श्रुत ज्ञान रूप स्वसंवेदन ज्ञान के द्वारा जो आत्मा को ग्रहण करने वाला भाव श्रुत ज्ञान है वह प्रत्यक्ष है. श्रुत ज्ञान एक प्रत्यक्ष आहे आणि एक परोक्ष आहे, हे भेद केलेत. मग त्यामध्ये जे आत्म्याला ग्रहण करणारं श्रुत ज्ञान आहे ते प्रत्यक्ष आहे, आणि द्वादशांग रूप जे परमागम आहे ते ज्ञान मूर्त अमूर्त दोन्ही द्रव्यांना ग्रहण करतं. कसं? व्याप्ती ज्ञान रूपाने. त्यामुळं ते परोक्ष आहे. पण परोक्ष असताना सुद्धा त्याला केवल ज्ञानाच्या सदृश म्हणलं. का म्हणलं? कारण ते सर्वाला जाणते. म्हणजे केवल ज्ञान सर्वाला जाणतं, म्हणजे त्याचा विषय सर्व पदार्थ मूर्तिक अमूर्तिक विषय आहे की नाही. सर्व द्रव्य पर्याय, म्हणजे सर्व द्रव्य सर्व अपर्याय, सर्व द्रव्य पर्यायेषु केवलम. मग ते केवल ज्ञान जे आहे ते सर्व द्रव्य गुण पर्यायाला जाणतं. मग तसं आंशिक रूपाने का असेना सर्व द्रव्यांना परोक्ष रूपाने हे भावश्रुत ज्ञान जाणू शकतं, म्हणून त्याला केवल ज्ञाना सदृश आहे म्हणलं. काय कळलं? प्रत्यक्ष जाणतं, केवल ज्ञाना समान. मग परोक्ष असलं, परोक्ष जाणतं, केवल ज्ञाना समान म्हणलं. जरी परोक्ष आहे तरी सुद्धा केवल ज्ञाना समान असं सांगितलं. सर्व पर्याय ते मतिश्रुत ज्ञानाकडे घेतलं. म्हणजे त्यांना सांगायचंय सर्व द्रव्यांना जाणतं, मूर्त आणि अमूर्त सगळ्यांना जाणतं, केवल ज्ञाना समान. त्यामुळं परोक्ष रूपाने जाणत असलं तरी सुद्धा ते केवल ज्ञान प्रत्यक्ष जाणतं, पण मतिश्रुत ज्ञान हे परोक्ष रूपाने सर्व द्रव्याला ग्रहण करू शकतं. मग कसं ग्रहण करतं? तर मनाच्या द्वारे. ह्याच्यासाठी हा विषय सांगितला. म्हणून म्हणलं की मन उभय विषयांना ग्रहण करणारं असतं, मूर्तिक असो किंवा अमूर्तिक. पुढं त्यांनी दिली आहे गाथा. तथाच उक्तम सुद केवलम च नाणम दोन्ही विसरिसाणी होंती बोहादो सुदनाणम च परोक्षम पच्चखम केवलम नाणम. समजण्यासाठी गात आहे. काय सांगितलं? सुदनाणम च सुद केवलम च नाणम दोन्ही विसरिसाणी होंती बोहादो. श्रुतज्ञान आणि केवल ज्ञान दोन्ही बोध म्हणजे ज्ञानाच्या अपेक्षेने समान आहेत. बोध म्हणजे आता आत्म्याचा बोध घ्यायचा. बोध म्हणजे आत्म्याला जाणणारं श्रुतज्ञान आणि केवल ज्ञान दोन्ही ज्ञानाच्या अपेक्षेने समान आहेत.
आत्मा का अनुभव करने के लिए भाव श्रुत ज्ञान और केवल ज्ञान एक समान ही होते हैं. भलेही त्याची शक्ती कमी जास्त असू दे पण त्याची क्वालिटी समान आहे. कसं आहे ते? अतींद्रिय प्रत्यक्ष आहे. भाव श्रुत ज्ञान आणि केवल ज्ञान. सुदनाणम च परोक्षम पच्चखम केवलम नाणम. श्रुतज्ञान परोक्ष आहे आणि केवल ज्ञान प्रत्यक्ष. बरोबर बोलले ना? श्रुतज्ञान परोक्ष आहे आणि केवल ज्ञान प्रत्यक्ष आहे. काय सांगायचं याच्यामध्ये? इथे श्रुत केवलीची अपेक्षा घेतली आहे का? आता चतुर्थ गुणस्थानापासून श्रुत केवली सुरू झाला ना. आत्म्याचा अनुभव करणारा श्रुत केवली आहे. त्यामुळं चतुर्थ गुणस्थानापासून म्हटलं. पण व्यवहार श्रुत केवली कुणाला म्हटलंय? द्वादशांगाचा पाठ जो आहे बरोबर, तो व्यवहार श्रुत केवली. आणि त्याच्या अपेक्षेने सांगितलं की ते जसे म्हणजे दोन घेतले ना, श्रुत केवली आणि केवली. म्हणजे श्रुत केवली कुणाला म्हटलं तर जे श्रुत ज्ञानाच्या द्वारे सर्वांना जाणतात आणि केवली केवल ज्ञानाच्या द्वारे सर्वांना जाणतात. असं घ्यायचं दोन्ही. हो, म्हणजे समान आहे दोन्ही. केवल ज्ञान आणि श्रुत ज्ञान दोन्ही समान सांगितले की नाही? हे समान कुठं सांगितले विजू काकी? एक मिनिट. म्हणजे जे आत्म्याचा अनुभव करणारं श्रुत ज्ञान आणि केवल ज्ञान समान आहेत हे सांगितलं. हे चतुर्थ गुणस्थानापासून लावायचं. कारण ते भाव श्रुत ज्ञान जे आहे ते आत्म्याला ग्रहण करणारं ज्ञान आहे. मग त्याला म्हणून त्या अपेक्षेने श्रुत केवली म्हणलं चतुर्थ गुणस्थानापासून. भाव श्रुत केवली. मग द्रव्य श्रुत केवली म्हणताना द्वादशांगाचा पाठी घ्यायचा. मग तो जीव जरी द्वादशांगाला जाणतोय, संपूर्ण द्रव्याला जाणतोय, तरी सुद्धा केवल ज्ञानाच्या अपेक्षेने तो परोक्ष आहे. द्रव्य श्रुत केवली, द्रव्य श्रुत ज्ञान परोक्ष आहे आणि केवल ज्ञान प्रत्यक्ष आहे. असं त्यांनी दोन भेद केले दोन वाक्यामध्ये. आत्म्याला जाणणारं भाव श्रुत ज्ञान आणि केवल ज्ञान समान आहे. पण जेव्हा द्वादशांगाला जाणतं श्रुत ज्ञान त्यावेळेस ते द्रव्य श्रुत ज्ञान आणि केवल ज्ञान ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे द्रव्य श्रुत ज्ञान परोक्ष आहे आणि केवल ज्ञान प्रत्यक्ष आहे. बोला. एक मिनिट एक जण बोला. काय म्हणता दीपाली भाभी? आत्मा को जानने वाला असं म्हणलं होतं ना, जानने की अपेक्षा. इथे श्लोकांमध्ये असं लिहिलं नाही, म्हणजे माझ्याकडे लिहिलं नाहीये. जानने की अपेक्षा समान एवढंच लिहिलं. आत्म्याला जाणताना निश्चय श्रुत केवली आहे तो. व्यवहार श्रुत केवली नाहीये. व्यवहार श्रुत केवली म्हणजे द्वादशांगाचा पाठी. द्रव्य श्रुत केवली. म्हणूनच म्हणलं की चतुर्थ गुणस्थानापासून त्या जीवाला श्रुत केवली म्हणलं. कुठं सांगा बघू आधार? 9वी 10वी गाठा समयसार. बरोबर. समयसारची 9वी गाठा घेतलेली आहे. अजून प्रतिपादक एवढं माहित आहे. आणि मग पुढं काय प्रवचन सार मध्ये पण सांगितली. प्रवचन सार मध्ये पण सांगितली. 33 नंबरची गाथ, 32 का 33 नंबरची गाथ आहे त्यात पण सांगितलं असं. दोन्ही फरक सांगितला ना. म्हणजे श्रुत केवली मध्ये फरक सांगतानाच प्रवचन सार मध्ये गाथ. बरोबर. श्रुत ज्ञानाने जो आत्म्याला जाणतो तो श्रुत केवली आहे. केवल ज्ञानाने जो आत्म्याला जाणतो तो केवली आहे. मग आत्म्याला जाणण्याच्या अपेक्षेने दोघांचं श्रुत स्वसंवेदन समान आहे, प्रत्यक्ष आहे. म्हणून ते दोन्ही समान आहे असं सांगितलं. गाथा सांगू कधी ती? कुठली? 33 नंबर. हा बोला. जो विसुदेण विजानदी अपाणं जानगं सहावेण तं सुद केवलिमिसिनो भडन्ति लोकपदी. अर्थ सांगा. जो श्रुत ज्ञान के द्वारा आत्मा को जानता है वह शुद्ध केवली ऐसा कहते हैं जो लोक प्रदीप पर मतलब सर्वज्ञ देव. बरोबर आहे की. जो श्रुत ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला जाणतो त्याला श्रुत केवली म्हणलेला आहे. जो ही सुदेण जो
जो हि सुदेन विजानाति जो हि सुदेन विजानाति अप्पाणं जानगम सावेण तम सुद केवली मिसिनो भणंती लोयपदी वैरा. त्याला श्रुत केवली असं लोकाला प्रकाशित करणारे ते केवली सांगतात असं सांगितलं. म्हणजे श्रुत केवली आहे तो आत्म्याचा अनुभव करणारा चतुर्थ गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंतचा जीव श्रुत केवली आहे आत्मानुभवाच्या अपेक्षेने. आणि द्रव्य श्रुत केवली किंवा व्यवहार श्रुत केवलीचं गुणस्थान विजुका की 12 नाही नाही थांबा जरा 6-7 गुणस्थान त्यांचं 6 ते 12 का 6-7 का पुढं सगळे श्रेणी आरूढ होणारे पण जीव श्रुत केवली आहेत त्यांच्याकडे पण ते ज्ञान असू शकतं. बर काय म्हणते सोनल? मन मूर्तिक आणि अमूर्तिक दोन्ही पदार्थांना जाणतं म्हटलं ना तर अमूर्तिकला जाणतं ते उपचाराने म्हणायचं का? कशाला उपचाराने? तेच ना, जेव्हा मी माझे विकल्प जाणते ना, जेव्हा माझे संकल्प विकल्प माझे रागद्वेष परिणाम यांना मी जाणते त्यावेळेस प्रत्यक्ष आहे का परोक्ष आहे? परोक्ष. आता मनाने मी जाणत असताना माझे विकल्प प्रत्यक्ष आहे. आपल्या सुख दुःखाचं वेदन सांगा म्हणजे मग हा, आपण जेव्हा सुख दुःखाचं वेदन करतो त्यावेळेस ते प्रत्यक्ष आहे. दुसऱ्याचे भाव किंवा दुसऱ्या व्यक्तीला वगैरे जाणत असताना ते परोक्ष म्हणाल. म्हणजे त्यांनी मला असं त्रास दिला होता वगैरे हे जाणताना परोक्ष म्हणलं. पण मला त्रास झाला हे मी प्रत्यक्ष जाणतोय का परोक्ष जाणतोय? म्हणजे सामव्यवहारिक प्रत्यक्ष सारखं सगळं मन आणि इंद्रियांच्या द्वारे जे काही जाणणार त्याला सामव्यवहारिक प्रत्यक्षच म्हणते. दोन भेद जेव्हा करणार ना प्रत्यक्षाचे, सामव्यवहारिक प्रत्यक्ष आणि पारमार्थिक प्रत्यक्ष, मग ते अतिंद्रिय ज्ञान आहे ते पारमार्थिक प्रत्यक्ष म्हणायचं. बरोबर. मग तसं तर परोक्ष आहे पण सामव्यवहारिक प्रत्यक्ष. बरोबर आहे. म्हणून आत्म्याच्या अपेक्षेने केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने तुमचं सगळं ज्ञान परोक्षच आहे. हो, जरी तुमचा अनुभव म्हटला ना तरी त्याला परोक्ष म्हणलं. कुठं म्हणलं सांगा? केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने तुमचं ज्ञान परोक्षच म्हणलं. जरी हो ना, कुठं सांगितलं असं? आता आपण गावच्या गोमंत पण तिथे काढू ते 26 त्याच्यातच दिले ना प्रत्यक्ष परोक्ष. हे द्रव्य शुद्ध ज्ञानाच्या अपेक्षेने त्यांनी परोक्ष आणि प्रत्यक्ष सांगितलंय. पण जेव्हा कोणाशी बोलताय विजू काकी? नाही केवळ ज्ञानाच्या अपेक्षेने परोक्ष म्हटलं. अनुभूतीचं काय मतिश्रुत ज्ञान सुद्धा. तुम्ही एक ठिकाणी बसताय का? एक ठिकाणी बसताय का? सगळं घर फिरवालंय आम्हाला. काय सांगितलंय? प्रवचन सारख्याच 33 नंबरच्या गाथेच्या टीकेत सांगितलंय त्यांनी, केवळ ज्ञान जर सूर्यासमान आहे तर त्याच्या समोर श्रुत ज्ञान हे दिव्याप्रमाणे आहे. म्हणून त्याला उपमा दिली आहे की म्हणजे केवळ ज्ञानासमोर श्रुत ज्ञान हे त्या अपेक्षेने परोक्ष आहे असं शब्द पण दिलाय त्यांनी त्यात. बहुतेक जरा बघावं लागेल. जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये आहे. करा घरी अभ्यास. काय म्हणती? झालंय का सोनल? ठीक आहे. तर याच्यामध्ये काय सांगायचं होतं त्यांना? आत्म्याचा अनुभव करणारं भावश्रुत ज्ञान आणि केवल ज्ञान ह्यांची क्वालिटी समान आहे. भलेही त्या क्वांटिटीमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे तुमचं शक्ती वेगळी आहे, स्थिरता वेगळी आहे, पण क्वालिटी समान आहे, त्यांचं स्वरूप समान आहे. कारण ते दोन्ही ज्ञान कसे आहेत? आत्मिक प्रत्यक्ष आहेत. भावश्रुत ज्ञान आणि केवल ज्ञान. जसं आपण 7 नंबर चार्टमध्ये सांगतो, A5चं श्रुत ज्ञान आणि A2चं केवल ज्ञान. हे दोन्ही कसे आहेत? प्रत्यक्ष आहेत. विषयाच्या अपेक्षेने प्रत्यक्ष आहेत. विषयाच्या अपेक्षेने प्रत्यक्ष आहेत. साधनाच्या अपेक्षेने भिन्नता असली तरी विषय समान ग्रहण केला जातो. फक्त
त्याची शक्ती वेगळी वेगळी आहे किंवा कंपॅरेटिव्ह सांगत असताना मग त्याला केवल ज्ञानासमोर परोक्ष म्हणलं गेलं. पण तरीसुद्धा आपल्याला आत्मा प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये येऊ शकतो ह्याचं कॉन्फिडन्स आणण्यासाठी सांगतायत. तुमच्याजवळ मतिश्रुत ज्ञान आहे, ते साधन आहे, विषय आहे, मग आपण का नाही अनुभव करू शकत? म्हणजे विश्वास आणा की आपण पण स्वतःच्या आत्म्याला प्रत्यक्ष जाणू शकतो. बोला शंकित जयसनाचार्यांच्या टीकेमधले मिळालं वाक्य ते वाचू. तथा आदित्योदय स्थानीयेन केवल ज्ञानेन दिवसस्थानीय मोक्ष पर्याये भगवानात्मानं पश्यति संसारी विवेकी जनः पुनः निशास्थानीय संसार पर्याये प्रदीपस्थानीयेन रागादिविकल्परहित परमसमाधीना निजात्मानं पश्यति. म्हणजे आदित्य स्थानीय म्हणजे सूर्याच्या स्थानी केवल ज्ञान आहे आणि दिवास्थानीय म्हणजे मोक्ष पर्यायामध्ये आणि इथं निशास्थानीय म्हणजे संसार पर्यायामध्ये प्रदीप रूपाने म्हणजे श्रुत ज्ञानाच्या द्वारे मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला तो जीव प्रत्यक्ष जाणतो हे सांगितलं. ठीक आहे, वेळ संपली आहे, थोडंसं राहिलेलं वाचू का? नियत आणि अनियत विषय कशाला म्हणायचं याच्यासाठी थोडंसं खुलासा केला आहे त्यांनी. मन अनियत विषय वाला है, जैसे स्पर्शनेन्द्रिय का विषय स्पर्श है, छू करके हम रस नहीं जान सकते कि कौन सा रस है, छू करके स्पर्श ही जाना जा सकता है. तुम्हाला हात लावलं तरी एकेकाला टेस्ट कळती बरं का, ते जरा ॲबनॉर्मल पर्सन आहेत समजून घ्यायचं. वास बघितलं तरी टेस्ट कळती. वास कुठल्या इंद्रियाचा विषय, टेस्ट कुठल्या इंद्रियाचा विषय. भाजीचा वास घेऊन बघतात लोक, मीठ जास्त झालंय का तिखट जास्त झालंय. रस नाही. काय म्हणताय? मला पण कळत आहे. रसना इंद्रिय से रस ही जाना जा सकता है, अन्य बात नहीं. घ्राण से गंध ही जाना जा सकता है, अन्य बात नहीं. चक्षु इंद्रिय से रूप ही जाना जा सकता है, अन्य बात नहीं. श्रोत्र इंद्रिय से शब्द ही जाने जा सकते हैं. जैसे इन इंद्रियों का विषय नियत है, इसी प्रकार मन का विषय नियत नहीं है, कुछ भी जान ले. इस कारण मन को अनियत विषय वाला कहा है. यह अप्राप्यकारी है. जैसे स्पर्शन इंद्रिय, रसना इंद्रिय, घ्राण इंद्रिय, चक्षु कर्ण इंद्रिय ये प्राप्यकारी है. स्पर्शन, रसना, घ्राण आणि कर्ण इंद्रिय ये प्राप्यकारी है. इसी प्रकार मन प्राप्यकारी नहीं है. प्राप्यकारी म्हणजे भिडकर जानने का नाम प्राप्यकारी है. काय म्हणते काकी? म्हणजे जे स्पर्श करून जाणतं किंवा जे मिळाल्यावर जाणतं त्या इंद्रियाचा, इंद्रिय आणि विषयांना जेव्हा इंद्रिय आणि विषय ज्यांचा जेव्हा ते सन्निपात होतो त्यावेळीच जाणलं गेलं तर ते प्राप्यकारी. जब कान में शब्द भरते हैं तो शब्द जाने जाते हैं. जब नासिका में गंध भरती है तो गंध जानी जाती है. रसना से रस जाना जाता है. स्पर्शन इंद्रिय से जब स्पर्श भिड़ जाता है तब स्पर्श जाना जाता है. यो चार इंद्रिया प्राप्यकारी है, आंखें अप्राप्यकारी है. कारण डोळ्यामध्ये विषय घुसून मग डोळे जाणतो असं होत नाही. तो पदार्थ डोळ्यापासून दूर असतानाच डोळे त्याला ग्रहण करतात. दूर रखी हुई चीज़ को ये आँख भिड़े बिना जानती है. इसी कारण इस आत्मा के उस ज्ञाता दृष्टा स्वभाव को बताने के लिए आँखों का अनेक जगह उदाहरण दिया जाता है. म्हणजे ज्ञानसुद्धा जेव्हा अन्य पदार्थांना जाणतं तर त्याला ते स्पर्श करून जाणायला पाहिजे असं गरज नाही, जसं डोळे. असं त्यात त्यांनी खुलासा केला आहे. वेळ संपले, उद्या बघू अजून. म्हणजे असं आपल्याला आपला आत्म्याचा विषयसुद्धा कसा जाणला जातो. ज्ञानाने तर ज्ञानाला स्पर्श करू शकतोय. त्यामुळं माझं ज्ञान माझ्याजवळ आहे, माझा आत्मा माझ्याजवळ आहे. म्हणजे विषय आणि साधन दोन्ही आहेत. तर ते जेव्हा आपण स्वतःकडून मुख करून जाणणार तर त्यावेळेस आपला विषयसुद्धा आपल्याला ग्रहण होऊ शकतो.
4 इंद्रियांचा विषय नियत आहे, 5 इंद्रियांचा विषय, पण मनाचा विषय नियत नाही. आणि 4 इंद्रियांचा विषय प्राप्यकारी आहे, 2 इंद्रियांचा विषय अप्राप्यकारी आहे. कुठला? चक्षु इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे जे काही विषय जाणले जातात ते त्या विषयाला पकडून जाणत नाहीत, तर ते अप्राप्यकारी म्हणले गेले. म्हणून त्याला न स्पर्श करता सुद्धा, न भिडता सुद्धा जाणू शकतो. मग तसं सांगायचं की ज्ञानाचं कार्य आहे शेवटी. इंद्रिया तर चेतन आहेत, इंद्रिया जाण्याचं कार्य करत नाहीत, पण तिथं असणारं जे ज्ञान आहे ते त्या विषयाला ग्रहण करून जाणतं. म्हणून आपण त्या ज्ञानाला, त्या जाणणाऱ्याला जाणायचं आहे, तर आपल्याला सुद्धा आत्मानुभव प्रत्यक्ष होऊ शकतो. हो, जाणा. हा मी अतींद्रिय स्वरूपात्मा अशरीरी आहे, अमूर्तिक आहे, स्वसंवेदन प्रत्यक्ष आहे. मी जाणणारा मात्र आहे. जाणा. अरूपी स्वरूपोऽहम् निर्विकल्प स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंत.